नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.3 यातील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स युजिंग क्रेमर्स रूल। पहा, 10वीच्या वर्गामध्ये आपण क्रेमर्स रूल पाहिलेला आहे। येथे पण आपल्याला हे इक्वेशन लिनियर इक्वेशन्स आहेत, क्रेमर्स रूलने सॉल्व करायचे आहेत। परंतु 10वीला दोनच व्हेरिएबल होते, एक्स आणि वाय, परंतु येथे एक्स वाय आणि झेड तीन व्हेरिएबल आहेत। 10वीच्या वर्गामध्ये क्रेमर्स रूलने लिनियर इक्वेशन सॉल्व करताना आपण डी ची व्हॅल्यू काढलेली आहे, नंतर डी एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे आणि डी वायची व्हॅल्यू काढलेली आहे। येथे झेड असल्यामुळे आपल्याला डी झेडची पण येथे व्हॅल्यू काढायची आहे। पहा, डीची व्हॅल्यू कशी काढणार आपण? डी म्हणजे काय? हे तीन इक्वेशन्स आहेत, तीन इक्वेशनच्या कोएफिशियंटचे कॉलम, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट येथे 1 आहे, येथे 1 आहे, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्याचा एक कॉलम करू आपण। वायचे कोएफिशियंट एक्स नंतर वाय, येथे 1 आहे, येथे -1 आणि येथे 2, 1 -1 आणि 2। नंतर झेडचे कोएफिशियंट येथे 1 आहे, येथे 1 आहे आणि येथे -1 आहे, 1 1 आणि -1। पहा, आता याची व्हॅल्यू काढली आपण तर डीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला। हे डिटर्मिनंट आपण सॉल्व केलं एक्सपेन्शन मेथडने तर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे। परंतु डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आहे? डी एक्ससाठी फॉर्म्युला कोणता आहे? डी एक्ससाठी काय करायचं आहे? पहा, हा कोएफिशियंट, हे कोएफिशियंट एक्सचे आहेत, बरोबर आहे, हे कोएफिशियंट वायचे आहेत। पहा, हा कॉलम एक्सच्या कोएफिशियंटचा आहे, हा कॉलम वायच्या कोएफिशियंटचा आहे आणि हा कॉलम झेडच्या कोएफिशियंटचा आहे, बरोबर आहे। आता डी एक्स, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आहे? या एक्सच्या कोएफिशियंट ऐवजी हे कोएफिशियंट घ्यायचे आपल्याला, म्हणजे हे कॉन्स्टंट घ्यायचे आपल्याला। कॉन्स्टंट कोणते आहेत? पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट 6 आहे, नंतर हा 2 आहे आणि नंतर 2 आहे, म्हणजे हा कॉलम करायचा आपल्याला। एक्स ऐवजी डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी या कोएफिशियंट ऐवजी हे घ्यायचे आपल्याला, म्हणजे 6 2 आणि 2, बरोबर आहे। बाकीचे दोन ॲज इट इज वाय आणि झेडचे, म्हणजे 1 -1 2, 1 1 आणि -1। पहा, लक्षात आलं? डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने, बरोबर आहे, तो कॉलम। पहा, डी वायची व्हॅल्यू कशी काढणार आपण? डी वायच्यासाठी वायचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने, म्हणजे इथे काय येईल? 6 2 आणि 2, बाकी ॲज इट इज 1 1 1 6 2 2 आणि नंतर झेडचे ॲज इट इज 1 -1 आणि -1 1 1। पहा, याप्रमाणे। आता झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार? झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी पहा, डी झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार? डी झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी हे झेडचे कोएफिशियंट आपण रिप्लेस करणार या कॉन्स्टंटने, म्हणजे हे दोन कॉलम ॲज इट इज 1 1 1 1 -1 2। पहा, डी झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी झेडचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आपण 6 2 आणि 2। पहा, हे सर्व डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार, याची व्हॅल्यू मिळेल, याची मिळेल, याची मिळेल आणि याची मिळेल। मग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार? डी एक्स अपॉन डी, बरोबर आहे। वायची व्हॅल्यू काढण्यासाठी डी वाय अपॉन डी, झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी डी झेड अपॉन डी। फक्त येथे डीची व्हॅल्यू 0 आली नाही पाहिजे, कारण ते नॉट डिफाईन होईल। पहा, सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल। पहा, तीन इक्वेशन्स आहेत, येथे आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। सोल्युशन, प्रथम दिलेले इक्वेशन्स एकाखाली एक लिहून घ्या। तिसरं इक्वेशन आहे एक्स + 2y - z = 2। हे तीन इक्वेशन्स आहेत। देअरफॉर डीची व्हॅल्यू कशी काढणार आपण? तीन कॉलम करणार, एक्सच्या कोएफिशियंटचा एक कॉलम, वायच्या कोएफिशियंटचा एक कॉलम आणि झेडच्या कोएफिशियंटसाठी एक कॉलम। 1 1 1 यांचे कोएफिशियंट काय आहेत? 1 1 1, त्याचा एक कॉलम 1 1 1। वायचे कोएफिशियंट 1 -1 आणि 2। झेडचे कोएफिशियंट येथे 1 आहे, येथे 1, येथे -1। ही झाली डीची व्हॅल्यू। हे डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे। नंतर डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार?
ही व्हॅल्यू काढणार आपण डीची व्हॅल्यू. नंतर डी एक्सची व्हॅल्यू काढणार आपण. डी एक्सच्या व्हॅल्यूसाठी हे कोएफिशियंट एक्सचे आहेत, हे वायचे आहेत आणि हे झेडचे आहेत, 3 इक्वेशनच्या, बरोबर आहे. तर डी एक्स ही व्हॅल्यू काढण्यासाठी हे जे एक्सचे कोएफिशियंट आहेत ते रिप्लेस करायचे आपल्याला या कॉलमने, म्हणजे कॉन्स्टंटचा कॉलम 6, 2 आणि 2, 6, 2 आणि 2 इक्वेशनच्या राईट साईडचे अंक 6, 2 आणि 2 हा कॉलम 6, 2, 2 येथे लिहिणार आपण 6, 2 आणि 2. बाकी उरलेले 2 कॉलम ॲज इट इज 1, -1, 2, 1, 1, -1. याने डी एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. नंतर डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार? डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने, एक्स आणि झेडचे कॉलम ॲज इट इज, म्हणजे 1, 1, 1. आता वायचे डी वाय काढायचं आहे म्हणून वायचे कोएफिशियंट रिप्लेस करू आपण 6, 2, 2 आणि झेडचे ॲज इट इज. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला डी वायची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. नंतर डी झेड ही पण व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. डी झेड 10वीला 2 टर्म होत्या, डी एक्स आणि डी वाय, येथे डी झेड जास्तीचे आहे. डी झेडसाठी आपण काय करणार? झेडचे कोएफिशियंट रिप्लेस करू आपण या कॉन्स्टंटने, म्हणजे एक्स आणि वायचे कॉलम ॲज इट इज 1, 1, 1. नंतर 1, -1, 2. झेडच्या कोएफिशियंट ऐवजी हा कॉलम 6, 2, 2. डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंटचा कॉलम आपण रिप्लेस केला या कॉन्स्टंटने, बरोबर आहे. डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचे कोएफिशियंट हा कॉलम रिप्लेस केला आपण या कॉन्स्टंटने आणि डी झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी हे कोएफिशियंट रिप्लेस केले आपण या कॉन्स्टंटने. आता या सर्व व्हॅल्यू काढायच्या. नंतर डी एक्स अपॉन डी म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल, डी वाय अपॉन डी म्हणजे वायची मिळेल, डी झेड अपॉन झेड म्हणजे झेडची व्हॅल्यू मिळेल, डी झेड अपॉन डी म्हणजे झेडची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. या व्हॅल्यू कशा काढायच्या? एक्सरसाइज 4.1 मध्ये पाहिलेलं आहे आपण. हे कॅल्क्युलेशन कसं होईल? डीची व्हॅल्यू काढू आपण 1, यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन +1 होईल, मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2. एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण पाहिलेलं आहे. हे हा प्लस हा मायनस, नंतर हा मल्टिप्लिकेशन -1 आणि हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार, नंतर +1 हा मल्टिप्लिकेशन 2 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार, पुन्हा इथे मायनस आहे म्हणजे +1 होईल. 1 - 2 म्हणजे -1 होईल, बरोबर आहे. हे -1 -2 होतील, परंतु हा मायनस म्हणजे +2 होतील. हे 2 + 1 म्हणजे 3 होतील, +3. 5 - 1 म्हणजे 4. ही व्हॅल्यू मिळाली डीची, डी = 4. आता डी एक्सची व्हॅल्यू काढू. डी एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? 6. नंतर हा मल्टिप्लिकेशन +1 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 2, नंतर हा -1 घेणार, +-1 घेणार, नंतर हा मल्टिप्लिकेशन -2 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 2, नंतर +1, नंतर +1 हा मल्टिप्लिकेशन 4 यातून मायनस करणार, प्लस हा मल्टिप्लिकेशन 2, बरोबर आहे. हे 4 होतील, मायनस करायचं आहे परंतु येथे मायनस असल्यामुळे +2 होतील. पहा हे सर्व आपण एक्सरसाइज 4.1 मध्ये पाहिलेलं आहे. येथे समजत नसेल तर एक्सरसाइज 4.1 व्हिडिओ पहा तुम्ही, कारण येथे ही माहिती सांगून पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व करायला वेळ खूप जाईल. मग हे 6 1 - 2 -1 होतील, हे -1 हे -4 होतील, प्लस 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1च होईल, हे 6, बरोबर आहे. हे काय होईल? -6 हे मायनस +4 होतील आणि हे +6, पहा +6 - 6 कॅन्सल होतील,
4. देअरफॉर डी एक्सची व्हॅल्यू 4 मिळत आहे. dx इक्वल टू 4. आता dy ची व्हॅल्यू इक्वल टू dy ची व्हॅल्यू काढत आहोत. dy इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन -2 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2 नंतर हा नंबर प्लस हा मायनस घेणार 6 हे -1 यातून मायनस करणार आपण मल्टिप्लिकेशन 1 नंतर +1 हा मल्टिप्लिकेशन 2 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2 हे -4 होतील इंटू 1 म्हणजे -4 हे -6 हे -2 होतील +1 म्हणजे हे 2 - 2 0 होईल 0 × 1 म्हणजे हे 0 होतील बरोबर आहे. हे -4 हे मायनस प्लस 12 होतील +0 12 - 4 म्हणजे 8. ही व्हॅल्यू आहे dy ची. देअरफॉर dy इक्वल टू 8. पहा dx ची व्हॅल्यू मिळाली dy ची मिळाली. आता dz ची व्हॅल्यू काढू आपण. हे -2 यातून मायनस होईल हा मल्टिप्लिकेशन 4 बरोबर आहे. नंतर -1 घेणार हा मल्टिप्लिकेशन 2 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2 नंतर हे +6 घेणार हा मल्टिप्लिकेशन 2 मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन हा मायनस येईल परंतु इथे मायनस करायचं असल्यामुळे मायनस +1 होईल. हे सॉल्व करू. हे -6 होतील -1 2 - 2 0 होईल म्हणजे ही टर्म आपली 0 होईल बरोबर आहे. -0 आणि प्लस हे 3 होतील 3 × 6 म्हणजे 18 18 - 6 म्हणजे 12. ही व्हॅल्यू मिळाली dz. पहा ची व्हॅल्यू काढली आपण dx काढली dy काढली आणि dz पण व्हॅल्यू काढलेली आहे आपण. आता हे सर्व इरेज करू आपण. फक्त व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. ची व्हॅल्यू काढली आपण. ची व्हॅल्यू आहे 4. dx ची व्हॅल्यू काढली ती आहे 4. dy ची व्हॅल्यू आलेली आहे 8 आणि dz ची व्हॅल्यू आहे 12 बरोबर आहे. आता इरेज करू आणि याच्या पुढे सॉल्व करू आपण. पहा त्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला बाय क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल हे लिहिणं आवश्यक आहे. बाय क्रेमर्स रूल. पहा एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे dx/d. dxच्या व्हॅल्यूला डीने डिवाइड करायचं आहे. dxची व्हॅल्यू काढली आपण 4 आहे आणि डीची व्हॅल्यू काढली 4 आहे. 4/4 म्हणजे 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळणार आहे. वायची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dy च्या व्हॅल्यूला डीने डिवाइड करायचं. dy ची व्हॅल्यू आहे 8 डिवाइड करणार डीची व्हॅल्यू 4 हे 2 होतील. झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dz च्या व्हॅल्यूला डीने डिवाइड करायचं आहे. हे 12 dz ची व्हॅल्यू 12 डीची व्हॅल्यू 4 हे 3 होईल बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आली वायची 2 आणि झेडची 3. पुढे लिहा देअरफॉर x इक्वल टू 1 y इक्वल टू 2 z इक्वल टू 3. याप्रमाणे सोल्युशन आपल्याला काढायचं आहे बाय क्रेमर्स रूल. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन सोल्युशन. प्रथम दिलेले इक्वेशन्स आपण एकाखाली एक लिहून घेऊ. x + y - 2z इक्वल टू -10 2x + y - 3z इक्वल टू -19 4x + 6y + z इक्वल टू 2. आधी आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर डी इक्वल टू डीसाठी एक्सच्या कोएफिशियंटचा कॉलम 1 2 4 1 2 4 बरोबर आहे. नंतर वायच्या कोएफिशियंटचा कॉलम 1 1 6 झेडच्या कोएफिशियंटचा -2 -3 येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे 1. आता हे डिटर्मिनंट सॉल्व करू. डीची व्हॅल्यू काढणार नंतर dxची व्हॅल्यू काढणार आपण. dxसाठी काय करणार हे कोएफिशियंट xचे आहेत
हे वायचे आहेत आणि हे झेडचे आहेत. डी एक्ससाठी ह्या कोएफिशियंटऐवजी हे कोएफिशियंट घ्यायचे आपल्याला, म्हणजे 1 2 4 याला रिप्लेस करायचं आहे. -10 -19 आणि 2 इक्वेशनच्या राईट साईडचे कॉन्स्टंट. -10 -19 आणि 2. नंतर हे दोन कॉलम ॲज इट इज वाय आणि झेडचे, कारण डी एक्सची व्हॅल्यू काढत आहोत आपण. वायचे कोएफिशियंट आणि झेडचे कोएफिशियंट हे कॉलम ॲज इट इज 1 1 6 1 1 6 -2 -3 आणि 1 हे सॉल्व करणार. नंतर डी वाय, यानंतर डी वायची व्हॅल्यू काढणार. डी वायसाठी काय करणार आपण, हे वायचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आपण, हे कॉन्स्टंट. बाकी एक्सचा कॉलम आणि झेडचा कॉलम ॲज इट इज 1 2 4 ॲज इट इज 1 2 4. त्यासाठी वायचा हा कॉलम रिप्लेस करणार या कॉलमने. -10 19 2 -10 -19 आणि 2 आणि हे ॲज इट इज -2 -3 1 -2 -3 आणि 1. डी एक्स डी वाय नंतर डी झेड. डी झेडसाठी आपण काय करणार, झेडचे कोएफिशियंटचा हा कॉलम रिप्लेस करणार या कॉलमने, या कॉन्स्टंटने. एक्स आणि वायचे ॲज इट इज 1 2 4 1 1 6 1 2 4 1 1 6 -10 -19 आणि 2. सर्वांच्या व्हॅल्यू काढू आपण, हे सॉल्व करू आपण. 1 हे कॅल्क्युलेशन कसं करत आहोत त्यासाठी एक्सरसाइज 4.1 पहा. आता हा मल्टिप्लिकेशन 1 यातून मायनस करणार आपण. हा मल्टिप्लिकेशन -18 मायनस करायचा आहे म्हणजे +18 होतील. नंतर हा नंबर -1 येईल. नंतर हा मल्टिप्लिकेशन 2 यातून मायनस करणार. हा मल्टिप्लिकेशन 4 × 3 12, परंतु मायनस करायचा आहे, हे मायनस आहे म्हणजे +12 आणि हे -2. हा मल्टिप्लिकेशन 12 -4 बरोबर आहे. हे 19 होतील, हे मायनस हे 14 होतील परंतु -14 होतील. हे मायनस हे 8 होतील. 12 - 4 8 8 × 2 म्हणजे 16 होतील. दोघांची ॲडिशन -14 -16 हे 30 होतील. -30 त्यामध्ये +19 केले आपण, सबट्रॅक्शन होईल 11 नंबर मायनस साईन -11. ही व्हॅल्यू मिळेल डीची. देअरफॉर डी इक्वल टू डीची व्हॅल्यू मिळाली. आता डी एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. डी एक्ससाठी हे -10 हा मल्टिप्लिकेशन होईल 1 यातून मायनस करणार, परंतु येथे मायनस आहे म्हणजे +18 होतील. नंतर हा -1 घेणार आपण. हा मल्टिप्लिकेशन -19 यातून मायनस करणार, परंतु येथे मायनस आहे म्हणजे +6 होतील बरोबर आहे. हे -2 19 - 6 म्हणजे -114 होतील. मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2. हे सॉल्व करू. हे -10 हे 19 होतील. -1 म्हणजे -19 - 6 म्हणजे -13 होतील बरोबर आहे. हे -2 हे -116 होतील. 10 ने मल्टिप्लाय करू म्हणजे -190 होतील. हे +13 होतील आणि हे -- दोघांचा मल्टिप्लिकेशन 232 होईल. एवढं कॅल्क्युलेशन 232 आहेत. यामध्ये 13 ॲड करू 5 4 2 आणि यामध्ये -190 5 म्हणजे 55. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला डी एक्सची. देअरफॉर डी एक्स इक्वल टू 55. पहा आता डी वायची व्हॅल्यू इक्वल टू 1 हे एलिमेंट नाही, हे नाही,
-19 मायनस मायनस +6 होतील. हा नंबर मायनस घेणार आपण, परंतु येथे मायनस आहे म्हणजे +10 होतील. +10. आता हे 2 मायनस मायनस +4 4 × 3 12. नंतर हे -2 हा मल्टिप्लिकेशन 4 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 76 मायनस करायचा आहे, परंतु येथे मायनस असल्यामुळे हे प्लस होतील. हे कॅल्क्युलेशन करू. 19 - 6 म्हणजे -13 होतील, बरोबर आहे. +10 हे 14 होतील आणि हे -2 हे 80 होतील. हे -13 10 ने मल्टिप्लाय करू +140 होतील -160 होतील. हा मल्टिप्लिकेशन 160. आता हे कॅल्क्युलेशन -160 आहेत. -13 करू. -13 म्हणजे ॲडिशन होईल 371 -173. त्यामध्ये प्लस करायचे 140 म्हणजे ही सबट्रॅक्शन होईल 330 -33. हे आन्सर येईल -33. देअरफॉर ही व्हॅल्यू आहे dy ची -33. dz हा मल्टिप्लिकेशन 2 यातून मायनस करणार. येथे मायनस असल्यामुळे +19 × 6 114 होतील. हा नंबर प्लस हा मायनस घेणार 1. नंतर हे 2 × 2 4 मायनस मायनस +19 × 4 म्हणजे 76. हे मायनस घेणार 10. नंतर 12 - 4 हे कॅल्क्युलेशन हे 116 होतील. हे -80 होतील. मायनस हे 8 होतील. 8 होतील. 8 × 10 म्हणजे 80 -80, बरोबर आहे. -80 -80 म्हणजे -160 होतील. यातून मायनस करणार 116 म्हणजे हे 4 होतील. येथे 2 म्हणजे हे 4 होतील. हे 0 म्हणजे हे -44. पूर्ण कॅल्क्युलेशन किती येईल -44. ह्याच्या पुढे सॉल्व करण्यासाठी आपल्याला स्पेस नाही आहे. त्यासाठी आपण काय करू, या व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. डी ची व्हॅल्यू आहे डी ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. डी ची व्हॅल्यू -11 आलेली आहे. dx ची व्हॅल्यू काढलेली आहे 55. dy ची व्हॅल्यू मिळालेली आहे -33 आणि dz ची व्हॅल्यू मिळालेली आहे -44. आता हे इरेज करू आपण. व्हॅल्यू लिहून घेतलेले आहेत. डी, dx, dy आणि dz व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे बाय क्रेमर्स रूल. इथे अपॉस्ट्रोफी एस काढा असा. आर आणि सी कॅपिटल काढा. बाय क्रेमर्स रूल. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dxच्या व्हॅल्यूला d ने डिवाइड करायचं आहे. dxची व्हॅल्यू 55 आहे. d ची व्हॅल्यू काढलेली आहे -11 म्हणजे हे -5 होतील. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dy च्या व्हॅल्यूला d ने डिवाइड करायचं आहे. dy/d. dy ची व्हॅल्यू -33. d ची व्हॅल्यू आहे -11 म्हणजे हे 3 होतील. मायनस मायनस कॅन्सल होतील. 33 ला 11 ने डिवाइड केलं 3 मिळेल. z ची व्हॅल्यू काढण्यासाठी dz च्या व्हॅल्यूला d ने डिवाइड करणार. dz ची व्हॅल्यू आहे -44 आणि d ची व्हॅल्यू आहे -11. हे +4 होतील. देअरफॉर x ची व्हॅल्यू -5, y ची व्हॅल्यू 3 आणि z ची व्हॅल्यू आहे 4. या व्हॅल्यू मिळत आहेत. नेक्स्ट सब क्वेश्चन 3 सोल्युशन. इथे 3 इक्वेशन्स आहेत आणि व्हेरिएबल पण 3 आहेत. x आहे, y आहे आणि z पण आहे. तर आपल्याला क्रेमर्स रूलने हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. येथे y ची टर्म नाही आहे.
येथे एक्सची नाही आहे आणि येथे झेडची नाही आहे, त्या टर्म आपण अरेंज करू. येथे लिहिणार आपण दी गिवन इक्वेशन्स आर, दी गिवन इक्वेशन्स, दिलेले इक्वेशन्स आर. पहिले इक्वेशन एक्स प्लस, येथे वाय नाही आहे, येथे वायची टर्म नाही आहे. सपोज 0y करू आपण. 0y म्हणजे काय, झिरोच होऊन जाईल, म्हणजे कोएफिशियंट 0 घेऊ आपण, झेडची आहे. येथे एक्स टर्म नाही आहे, 0x करू आपण, y आहे आणि झेड पण आहे. येथे झेड नाही आहे, एक्स आहे, y आहे, तर 0 झेड करू आपण, इक्वल टू 4. देअरफॉर डीची व्हॅल्यू पहा, डीची व्हॅल्यू कशी काढणार. एक्सचे कोएफिशियंट 1 0 1, 1 0 1, 0 1 1, 1 1 0. हेच इक्वेशन्स आहेत, परंतु या फॉर्ममध्ये आपण लिहिलेले आहेत. कशामुळे, त्यांचे कोएफिशियंट आपल्याला लिहिण्यासाठी. डीची व्हॅल्यू हे सॉल्व केल्यावर मिळेल आपल्याला. नंतर डी एक्सची व्हॅल्यू काढणार आपण. डी एक्सची व्हॅल्यूसाठी आपण काय करणार, एक्सचे कोएफिशियंट हे आहेत, याऐवजी हे कोएफिशियंट घेणार आपण 1 1 4, 1 1 4. वाय आणि झेडचे ॲज इट इज 0 1 1, 1 1 0. नंतर डी वायची व्हॅल्यू काढणार. डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचे कोएफिशियंट हे आहेत, बरोबर आहे, हे एक्सचे आहेत, हे वायचे आहेत. डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी या कोएफिशियंटला रिप्लेस करायचे आपल्याला या कॉन्स्टंटने 1 1 4 ने. हे ॲज इट इज 1 0 1, 1 1 4. हा कॉलम रिप्लेस केला आपण या कॉलमने 1 1 0. नंतर डी झेडची व्हॅल्यू काढणार. डी झेड, तर झेडचे कोएफिशियंट हे आहेत, ते रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने, म्हणजे हे दोन कॉलम ॲज इट इज 1 0 1, 1 0 1, 0 1 1. हा कॉलम रिप्लेस करणार 1 1 4 ने. आता हे सॉल्व करू आपण. इक्वल टू हा नंबर प्लस, हा मायनस, येथे 0 असल्यामुळे ते लिहिण्याची गरज नाही, फक्त दोघांचंच आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं आहे. 1 ने हा मल्टिप्लिकेशन 0 होईल, मायनस करणार 1, बरोबर आहे. नंतर हा मायनस 0च होईल, नंतर हे प्लस 1, 0 असल्यामुळे 0च येणार आहे. नंतर हा 0 होईल, मायनस करणार 1. 1 इंटू 0 मायनस 1, 0 मायनस 1 मायनस 1 इंटू 1 म्हणजे मायनस 1, हे मायनस 0 आणि 1 इंटू मायनस 1, मायनस 1 मायनस 1 मायनस 2. ही व्हॅल्यू मिळाली डीची. डी इक्वल टू मायनस 2. पहा, डीची व्हॅल्यू मायनस 2 मिळाली. आता डी एक्सची व्हॅल्यू इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस 1, हे 0 असल्यामुळे 0च होईल आणि मायनस प्लस 1, 1 मायनस करणार 4. पहा, हे कॅल्क्युलेशन मायनस 1 होईल, हे मायनस 0, हे 1 मायनस 4 मायनस 3 होतील, मायनस 1 मायनस 3 मायनस 4 होतील. देअरफॉर ही व्हॅल्यू आहे डी एक्स मायनस 4. डी वायची व्हॅल्यू इक्वल टू 1, हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस 4, हे मायनस 1, नंतर हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस 1, नंतर प्लस 1, हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस 1, हे मायनस 4 होतील, मायनस मायनस प्लस 1 होतील आणि मायनस 1 इंटू 1 म्हणजे मायनस 1च होईल. हे मायनस 5 प्लस 1 म्हणजे मायनस 4, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल म्हणजे मायनस 4. देअरफॉर डी वायची व्हॅल्यू मायनस 4. डी झेडची व्हॅल्यू 1
हा मल्टिप्लिकेशन 4 मायनस 1 हे 0 असल्यामुळे 0 हे प्लस 1 हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस 1 4 मायनस 1 3 होतील मायनस 0 मायनस 1 इंटू 1 म्हणजे मायनस 1 3 मायनस 1 म्हणजे 2 होईल. देअरफॉर डी झेडची व्हॅल्यू मिळाली 2. डी एक्स डी वाय आणि डी झेड व्हॅल्यू काढलेले आपण. पुढे लिहिणार आपण बाय क्रेमर्स रूल. बाय क्रेमर्स रूल एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय डी एक्स अपॉन डी. डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -4. डीची व्हॅल्यू आहे -2 म्हणजे हे 2 होतील. नंतर वायची व्हॅल्यू म्हणजे काय डी वाय अपॉन डी. डी वायची व्हॅल्यू -4 आणि -2ने डिवाईड करणार. डीची व्हॅल्यू -2 म्हणजे हे 2 होतील बरोबर आहे. आणि झेडची व्हॅल्यू म्हणजे डी झेड अपॉन डी. डी झेडची व्हॅल्यू आहे 2 आणि ही व्हॅल्यू आहे -2 हे होतील -1. एक्सची व्हॅल्यू 2 मिळत आहे, वायची व्हॅल्यू 2 आणि झेडची व्हॅल्यू -1. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 येथे एक्स वाय आणि झेड तीनही व्हेरिएबल डिनोमिनेटरमध्ये आहेत. आतापर्यंत एक्स वाय झेड हे न्यूमिनेटरमध्ये होते, येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत. न्यूमिनेटरमध्ये येण्यासाठी आपण काय करू सबस्टिट्यूशन करू. सोल्युशन 10वीला या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत, तेथे पण आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय केली होती. आता इथे आपल्याला काय करायचं आहे पुट हे 1/x म्हणजे p पुट करू आपण. 1/y म्हणजे q पुट करू आणि 1/z म्हणजे r पुट करू आपण. हा r आहे म्हणून समजून घ्या. म्हणजे p q r आता हे न्यूमिनेटरमध्ये येतील बरोबर आहे. देअरफॉर गिवन इक्वेशन्स आर येथे लिहिणार गिवन इक्वेशन्स आर -2 1/x म्हणजे काय p म्हणजे -2p होईल. हे -1/y म्हणजे q -3 1/z म्हणजे r आहे -3r = 3. हे एक इक्वेशन. दुसरं इक्वेशन 2p -3q आणि प्लस 1/z म्हणजे r बरोबर आहे = -13. आणि तिसरं इक्वेशन 2p 1/x म्हणजे p 2p होतील, परंतु येथे वायची टर्म नाही आहे ती आपण यामध्ये ॲड करू. वायची टर्म नाही आहे म्हणजे आपण काय करू +0 करू वाय म्हणजे आपण काय घेणार q घेणार +0q. येथे वायची टर्म नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे 0q केलेलं आहे म्हणजे इथे qची टर्म नाही आहे बरोबर आहे. 0q करू आपण आणि -3 1/z म्हणजे r -3r = -11. PQR मध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणजे PQR हे आता न्यूमिनेटरमध्ये आलेले आहेत. येथे एक्स वाय झेड डिनोमिनेटरमध्ये होते, त्याला आपण याप्रमाणे सबस्टिट्यूशन केलेलं आहे म्हणजे आता PQR न्यूमिनेटरमध्ये आहेत. देअरफॉर डीची व्हॅल्यू काढू. आता पीचे कोइफिशियंट -2 2 आणि 2 हा एक कॉलम केला आपण. क्यूचे कोइफिशियंट -1 -3 आणि 0. आरचे कोइफिशियंट -3 1 आणि -3. हे कॅल्क्युलेशन करू. आपण फक्त व्हॅल्यू काढू आणि इरेज करू. फक्त व्हॅल्यू काय येतात लिहून घेऊ आपण. -2 हा मल्टिप्लिकेशन +9 होईल. -0 हा नंबर प्लस हा नंबर मायनस घेतो आपण. हा मायनस नंबर घेतो आपण परंतु येथे मायनस आहे म्हणजे हा नंबर प्लस घेतो आपण, हा मायनस घेतो, येथे मायनस आहे म्हणजे -1 घ्यावं लागेल. आणि 3 × 2 -6 -2 -6 -2
आणि -3 येथे काय होईल, हे 0 होतील आणि 0 मायनस हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 + 6 होतील. 0 + 6 ही व्हॅल्यू डीची मिळेल. हे -18 होतील बरोबर आहे, प्लस हे -6 - 2 म्हणजे -8 होतील, -8 आणि हे -18 होतील. -18 म्हणजे -36 होतील आणि हे पुन्हा -8 यामध्ये ॲड केले आपण म्हणजे -44. डीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -44. आता आपण डीची व्हॅल्यू काढली, हे इरेज करू आणि dxची व्हॅल्यू काढून घेऊ. येथे लिहून घेऊ आपण. डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, -44. डीची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण काय करतो, dx, dy, dz व्हॅल्यू काढतो, परंतु आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे. म्हणजे येथे आपल्याला dp, dq आणि dr या व्हॅल्यू काढायच्या आहेत. येथे जो व्हेरिएबल आहे तोच व्हेरिएबल येथे d बरोबर घ्यावं लागेल आपल्याला. येथे dpची व्हॅल्यू काढू आपण. dpची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे आपण काय करणार, d साठी हे -2, 2 आणि 2 होते बरोबर आहे. हा क्यूचा कॉलम -1, -3 आणि 0 आणि हा आरचा कॉलम -3, 1 आणि -3. हा पीचा कॉलम आहे, हा क्यूच्या कोइफिशियंटचा कॉलम आहे आणि हा आरच्या कोइफिशियंटचा कॉलम आहे. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम त्यांच्या कोइफिशियंटचा बरोबर आहे. आता डी पी काढायचा आहे, म्हणजे या कॉलमऐवजी रिप्लेस करायचा आपल्याला हा कॉलम, हा कॉन्स्टंटचा कॉलम. म्हणजे आपण 2, -2, 2 आणि 2 या 3 एलिमेंटऐवजी हे 3 एलिमेंट लिहिणार आपण. 3, -13 आणि -11 बरोबर आहे. नंतर हे दोन ॲज इट इज म्हणजे -1, -3 आणि 0, -3, 1 आणि -3. हे सॉल्व करू आपण. 3 हा मल्टिप्लिकेशन +9 होईल, -0 हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार. नंतर हा नंबर प्लस, हा मायनस, हा मायनस आहे परंतु येथे मायनस आहे म्हणजे +1. हा मल्टिप्लिकेशन 39 होईल, प्लसमध्ये होईल, त्यातून मायनस करणार परंतु येथे मायनस असल्यामुळे हे +11 होतील. आणि हा नंबर -3 हे 0 होतील, मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 33. 9 × 3 27 प्लस हे 50 होतील आणि हे 0 -33 मायनस प्लस 33 × 3 म्हणजे +99 होते. ही ॲडिशन करू. 29, 50 आणि 99 176. ही व्हॅल्यू कशाची आहे, डी पीची. आधी आपल्याला पी क्यू आरच्या व्हॅल्यू काढून नंतर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ही व्हॅल्यू आली डी पीची. इथे लिहिणार आपण डी पी. हे पण इरेज करू आपण आणि पुढच्या स्टेप सॉल्व करू. 176. डीची व्हॅल्यू काढली, डी पीची काढली, आता डी क्यूची काढू. डी क्यू म्हणजे क्यूचा कॉलम रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटच्या कॉलमने. आपल्याला डी क्यूची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे क्यूचा कॉलम रिप्लेस करणार या कॉन्स्टंटने. म्हणजे 3, -13, -11 हे 3 एलिमेंट येथे लिहिणार आपण. हे दोन कॉलम ॲज इट इज. -2, 2 आणि 2 या कॉलमऐवजी हा कॉलम. 3, -13, -11 आणि आरचा कॉलम ॲज इट इज. -3, 1, -3 ही व्हॅल्यू काढू. -2 हा मल्टिप्लिकेशन 39 होईल, त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन परंतु येथे मायनस आहे म्हणजे +11 होतील. हा नंबर मायनस घेतो आपण. हा नंबर मायनस घेतो आपण परंतु येथे मायनस असेल तर प्लस घेतो आपण. हा मल्टिप्लिकेशन -6 मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2. नंतर -3 हे -22 होतील आणि हे मायनस करणार परंतु येथे मायनस असल्यामुळे प्लस होतील
26 -2 हे 11 आणि 39 50 होतील, बरोबर आहे. हे -3 हे -8 होतील, -3 26 -22 म्हणजे 4 होतील, -100 मायनस मायनस प्लस 24 आणि -12, बरोबर आहे. -100 आणि -12 म्हणजे -112, यामध्ये +24 करणार आपण, म्हणजे ही सबट्रॅक्शन होईल. 8 म्हणजे -88. हे कॅल्क्युलेशन किती येईल? -88. ही व्हॅल्यू आहे डी क्यूची. या स्टेप लिहून घ्या. डी क्यूची व्हॅल्यू -88. डी क्यू -88. बोर्डवर स्पेस कमी असल्यामुळे आपण इरेज करत आहोत. तुम्ही इरेज करू नका, तुम्ही कंटिन्यू लिहा. आता डी आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे आरचा कॉलम रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने. बाकी पी आणि क्यूचे कॉलम ॲज इट इज. -2 2 2 -1 -3 आणि 0 हा कॉलम रिप्लेस करणार, कारण डी आर आहे त्यामुळे आरचा कॉलम रिप्लेस. 3 -13 11 3 -13 -11. हे -2 हा मल्टिप्लिकेशन 33 मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0च होईल, बरोबर आहे. +0 होतील. आणि हे मायनस आहे म्हणजे +1 हा मल्टिप्लिकेशन -22 यातून मायनस करणार, परंतु येथे मायनस आहे. +26 हे +3 आणि 2 × 0 0 आणि मायनस करणार, परंतु येथे मायनस असल्यामुळे +6. -2 हे 33 +1 हे 4 होतील, +3 आणि हे 6 होतील. हा मल्टिप्लिकेशन -66 +4 आणि +6 × 3 18. 18 +4 22 म्हणजे -66 आणि 22 सबट्रॅक्शन होईल. 4 हे 4 साईन येणारे मायनस, म्हणजे -44. ही व्हॅल्यू आहे डी आर. डी आरची व्हॅल्यू किती मिळाली? -44. डी आरची व्हॅल्यू मिळाली -44. डी, डी पी, डी क्यू आणि डी आर व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. आता इरेज करू हे. नंतर आपल्याला काय लिहायचं आहे? बाय क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल. आपण डी पी काढलेला आहे, डी क्यू आणि डी आर. डी पीची व्हॅल्यू काढलेली आहे, म्हणजे पीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? डी पीला डीने डिवाइड करणार, बरोबर आहे. डी पीची व्हॅल्यू आहे 176 आणि डीची आहे -44. मायनस कंप्लेट 4ने डिवाइड होतील, कंप्लेट 4ने डिवाइड होतील. क्यूची व्हॅल्यू काढण्यासाठी डी क्यूच्या व्हॅल्यूला डीने डिवाइड करणार. डी क्यू आहे -88 आणि डी आहे -44. 2ने डिवाइड होतील. आरची व्हॅल्यू काढण्यासाठी डी आरच्या व्हॅल्यूला डीने डिवाइड करणार. डी आरची व्हॅल्यू आहे -44 आणि डीची व्हॅल्यू आहे -44 1, बरोबर आहे. आता पी क्यू आरच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. पीची व्हॅल्यू ही आहे, क्यूची ही आहे आणि आरची व्हॅल्यू ही आहे. परंतु आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आपण हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. आता या व्हॅल्यू पुट करू आपण. 9 1/x म्हणजे काय? पी. 1/x म्हणजे काय? पी. आणि पीची व्हॅल्यू किती आलेली आहे? -4, बरोबर आहे. म्हणजे याचा रेसिप्रोकल केला 1/xचा तर x होईल, याचा पण रेसिप्रोकल होईल, म्हणजे हे -1/4 होतील, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू -1/4. 1/y म्हणजे काय आहे? क्यू आहे, परंतु क्यूची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. याचा रेसिप्रोकल केला तर y होईल, त्याप्रमाणे याचा रेसिप्रोकल होईल 1/2.
1/z म्हणजे काय आहे r. rची व्हॅल्यू आहे 1. याचा रेसिप्रोकल z, याचा रेसिप्रोकल 1चा रेसिप्रोकल 1. पहा x y z या व्हॅल्यू मिळणार आहे. एक्सची व्हॅल्यू -1/4, वायची व्हॅल्यू 1/2 आणि झेडची व्हॅल्यू 1. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.